इस्रोनं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळामध्ये पाठवलेल्या आदित्य L1 बाबत मोठी माहिती समोर आली आहे। आदित्य L1 अंतिम टप्प्यात आहे आणि आदित्य L1 हे उद्या म्हणजे 6 जानेवारीला लँग्रेज पॉइंटवरती पोहोचणार आहे। लँग्रेज पॉइंट इथं पृथ्वी आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण समसमान असल्यानं या ठिकाणी पाठवलेलं यान फारसं विचलित होत नाही। आज हे यान 6 तारखेला हे यान लँग्रेज पॉइंटजवळ पोहोचणार आहे। सूर्याचं वर्षभर 24 तास निरीक्षण करण्यासाठी L1 बिंदू उपयुक्त ठरतो। गेल्या 2 सप्टेंबरला श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून आदित्य L1चं प्रक्षेपण झालं होतं। पृथ्वी आणि सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 पॉइंट आहे आणि त्याच ठिकाणी आदित्यला पाठवण्यात येते। आदित्य यान आता L1च्या जवळ पोहोचले। L1च्या जवळ गेल्यानंतर या यानावर सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा समान प्रभाव असेल आणि याचमुळे यान त्या भागातून भरकटणार नाही। मात्र L1 बिंदू हा एकाच ठिकाणी स्थिर नसून त्याच्यामध्येही बदल होतो आणि त्यामुळे यानाला एका पॉइंटवर थांबवण्यात येणार नसून L1 बिंदूच्या भोवतीच्या कक्षेमध्ये त्याला प्रस्थापित करण्यात येणार आहे। एक प्रकारे एखाद्या अदृश्य ग्रहाभोवती यान फिरते अशी काहीतरी ती स्थिती असणार आहे आणि त्याचप्रमाणे त्या कक्षेमध्ये सुद्धा यानाला सातत्याने ठेवण्यासाठी यानाचं इंजिन सुरू करावं लागणार आहे आणि त्यानंतरच ते यान सातत्याने L1च्या कक्षेमध्ये फिरत राहील। L1 बिंदू आणि सूर्य यांच्या दरम्यान काही नसल्यामुळे अखंडपणे कुठल्याही अडथळ्याशिवाय सूर्याचं निरीक्षण करणं आदित्य यानाला शक्य होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।